नमस्कार। राज्यात आणि देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। यामुळे राज्यातील काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी निवडणुकीसाठी हालचाली सुरू केली आहे। देशात पुन्हा मोदीच्या नेतृत्वातील सरकार स्थापन करण्यासाठी भाजप कंबर कसून आहे, तर राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांच्या सत्तेला भेदण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी, शरद पवार गट या पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे। देशात लोकसभेच्या निवडणुका या महिनाभरात जाहीर होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये जागा वाटप करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे। अनेक दिवसापासून त्यांच्यात वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे की नाही याबाबत मतभेद सुरू होते। मात्र ऐनवेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेसला हादरा बसला। यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मतांचे विभाजन होऊ नये यासाठी काँग्रेसने वंचित आघाडीसाठी युतींची दारे उघडी केली। वारंवार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना वंचित आघाडीला सोबत घेण्याचा विरोध होता, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची निवडणुकीपूर्वी युती झाली। त्यामुळे आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीत त्यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे, मात्र त्यांनी जागा वाटपांचा फॉर्म्युला अजूनही जाहीर केला नाही। या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत योग्य चर्चा झाल्याचं समजतं। यामुळे महाविकास आघाडी येत्या निवडणुकांमध्ये अंतर्गत मतभेद दूर ठेवून महायुती विरोधात लढणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटप निश्चित झाल्याचं समजतं, पण कोण किती जागा लढवणार हे अजून गुलदस्त्यात आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकी काय सुरू आहे हे अजून स्पष्ट नाही। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका।